नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढणार आहे. कारण जीवा नंदिनीला प्रीतीच्या डोहाळ जेवणाला नंदिनीला जायचं आहे आणि सगळ्यांनी ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं नंदिनी विसरलेली असते आणि ऐनवेळी आता तयारी कशी करायची, ही मेहंदी कशी काढायची हे प्रश्न पडलेले असतात. तर जीवा स्वतः तिला तयारी करण्यासाठी मदत करत आहे आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी तिला तो सांगत आहे. इवन साडीचं सिलेक्शन सुद्धा त्याने करून दिलेलं आहे आणि आता मेहंदी सुद्धा स्वतःहून तिच्या हातावरती काढत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्याचबरोबर इकडे काव्याने रिव्हिजन सेशन मिस केलेलं आहे. काव्या रिव्हिजन सेशन करू शकलेली नाही म्हणून पार्थने काव्याची खरडपट्टी काढलेली आहे. काव्याला चांगलंच ठणकावून त्याने जाब विचारलेला आहे की हे सगळं करायची काय गरज होती. कारण काव्या किचनमध्ये जाऊन काम करत बसलेली होती आणि त्यामध्ये तिचा इतका वेळ गेलेला असतो की तिला माहिती नसतं की तिचा रिव्हिजन सेशन संपून गेलेला असतो आणि काव्या आलेलीच नसते. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर इकडे आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. रम्या कॉफी पीत बसलेली असते तेव्हा तिथे वसू येते आणि वसू विचारू लागते की काय झालं रम्या, तू अशी काय बसून आहेस ग, काय झालं. तेव्हा ती म्हणते की काही नाही झालं, सध्या तरी पार्थने माझ्या हातची सिनेमन कॉफी प्यायला नकार दिलेला आहे आणि म्हणून मी ती कॉफी स्वतःच पित आहे. तेव्हा वसू म्हणते की मी तुला ते नाही विचारलेलं, तू काय बोलतेस हे सगळं. तेव्हा वसू तिला विचारू लागते की मी तुला हे विचारलेलं आहे की काय झालं, म्हणजे त्या पेनड्राईव्हचं काय झालं पुढं. तेव्हा ती सांगू लागते की अगं काल तर दिलेला आणि एवढी घाई काय. त्यात तो माणूस म्हणत होता की अशा प्रकारे पेनड्राईव्ह कोण फोडत असतं का, कुठत असतं का त्याला. तेव्हा ती म्हणते की ते माहिती आहे ना, त्याच्या पुढे सांग ना काय झालं, डेटा रिकवर होणार आहे का नाही. तेव्हा मात्र रम्या म्हणते की अगाई शांत हो जरा, सांगते ना मी तुला काय होणार आहे ते. त्याने काय सांगितलेलं आहे, त्याने सांगितलंय की होऊ शकतं, म्हणजे त्या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय होतं हे कळू शकेल असं त्या माणसाने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र वसू म्हणते की मग ही गोष्ट आधी सांगायचीस ना. तेव्हा ती म्हणते हो सांगतच आहे ना, कोणती तरी गोष्ट आधी सांगते असं रम्या बोलत असते. रम्याला खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं, तिला काही सुचत नसतं काय करायचं काय नाही करायचं. या सगळ्याच गोष्टींचा अंदाज तिला लागत नसतो आणि तिची मात्र चिडचिड होत असते. तेवढ्यातच तेवढ्यात दोघींचं बोलणं सुरू आहे आणि तेवढ्यात मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघींचं. तेव्हा वसू म्हणत असते की अगं मानिनी तू एकटीच आहे ना ग, दमलेली वाटते, मी तुला मदत करू का कामामध्ये काय. तेव्हा मानिनी म्हणते असं आहे का, म्हणजे तुम्हाला आठवतंय का तुम्ही ते पांढरे कपडे वगैरे हा ठेवलेले आहेत मी, काही हरकत नाहीये तुम्हाला काम करायचं असेल तर. नाही विचारलं म्हणून, कारण एवढं सहज तर तुम्ही चांगल्या हेतूने तर काम करण्यासाठी तयार नाही होणार ना. हे तुमचं काय असेल ते विचारून घ्या. मानिनी बरोबर ओळखून असते. तेव्हा मात्र वसू म्हणते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, तुमच्याशी चांगलं वागायला गेलं ना तरीही तुम्हाला सुचतं ते वेगळंच, तुमच्या डोक्यात वेगळंच येतं आणि तुम्ही त्याच पद्धतीने आमच्या बाबतीत विचार करता, म्हणून मी तुला विचारते की बघ. तेव्हा ती म्हणते की मानिनी तिला सांगते की बोला काय बोलायचंय ना ते स्पष्टपणे बोला. त्यावर वसू म्हणू लागते की त्या दिवशी ती आलेली होती ती कोण होती ग, म्हणजे तू एवढी भडकलेली होती, चिडलेली होती तिच्यावरती आणि तिला घराच्या बाहेर वगैरे खेचत नेलं, कोण होती नक्की ते. तेव्हा मानिनी म्हणते असं आहे का, हा मूळ मुद्दा आहे तर तुमचा, आता लक्षात आला माझ्या, तुम्हाला काय बोलायचं होतं ते. नाही डायरेक्टली तुम्ही त्याच गोष्टीवर आला असता तरीही चाललं असतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग मानिनी सांगू लागते की ते तुमचा प्रश्न नाहीये. इकडे नंदिनीला प्रीतीचा कॉल आलेला असतो. प्रीती म्हणत असते तू विसरलेस ना आज काय आहे ते. नंदिनी म्हणते हा उद्या डोहाळ जेवण आहे. त्यावेळेस तिला आठवत असतं जीवाने जेव्हा आनंद निवास ताब्यात घेतलेलं होतं तेव्हा सांगितलेलं असतं की हो आपल्याला काका काकूंची अॅनिव्हर्सरी साजरी करायची आहे, प्रीतीचं डोहाळ जेवण साजरं करायचंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि त्याच वेळी जीवाने याही गोष्टी सांगितलेल्या होत्या. तेव्हा मात्र ती म्हणते की हो आज आहे, विसरले नाहीये मी. मग ती सांगते की हा मेहंदी पण काढायची बरं का कंपल्सरी. आता मात्र नंदिनीला प्रश्न पडतो की आता मेहंदी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे मी, कशा करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा मात्र ती विचार करायला लागते. ती म्हणते की मेहंदी काढायला गेले तर वेळ लागेल, साडीचं सिलेक्शन राहिलेलं आहे, त्याच्यावर ज्वेलरी सिलेक्ट करायची आहे आणि त्याचबरोबर मेहंदी काढून दिवसभर घरातली सगळी कामं कशी करू मी, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्याच गोष्टींचा ती विचार करायला लागलेली असते. इकडे काव्या मात्र तिचं ऑनलाईन सेशन अटेंड करत असते आणि त्याच वेळी पार्थ तिथे मध्ये येऊन तिला डिस्टर्ब करतो. पार्थला तर आंघोळीला जायचं असतं. काव्या म्हणत असते की हे काय चाललंय देशमुख तुमचं, अहो तुम्हाला कळतंय का, त्या मॅडम सुद्धा मला आता हसणार आहेत माझ्यावरती, तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं काय होतंय ते. असं काव्या त्याला सांगत असते आणि ती म्हणत असते की येस येस मॅडम मी आहे, मी सेशनमध्ये आहे, अशा पद्धतीने ती सांगत असते.
तेव्हा मात्र इकडे पार्थ आता तिथून चाललेला असतो. पार्थ म्हणत असतो, मी सांगू का मी 10वीत असताना काय केलं होतं? तेव्हा काव्या म्हणत असते की हो मला माहितीये तुम्ही काय केलं होतं, पण जा बरं तुम्ही अंघोळीला. तेव्हा काव्याला पार्थ मुद्दामच सांगत असतो आणि काव्या मात्र भडकलेली असते. तुम्हाला कळतंय का देशमुख, तुमच्यामुळे सगळेजण माझी टिंगल करणार आहेत. तुम्ही असं मध्येच आला, तुम्हाला स्क्रीन दिसली नाही का हो? पार्थ म्हणत असतो की मला असं वाटलेलं की तुम्ही हेडफोन लावून तिथे मूवी बघत आहात. तेव्हा पार्थ म्हणतो, जा जा बघा तिथे काय चालू आहे, मेसेज आला तुमचा. आणि काव्या म्हणत असते की देशमुख हे काय करताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? माझा तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून तुम्ही असं फसवता का? पार्थ चिडलेलाच असतो आणि त्यावेळेस काव्या त्याच्याही पेक्षा जास्त चिडलेली असते की पार्थने तिच्या सेशनमध्ये येऊन तिला डिस्टर्ब केलेलं असतं म्हणून. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या म्हणत असते की देशमुख काय करू मी नक्की, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल असं काव्या त्याला विचारू लागते. तुम्ही जा बरं आत्ता इथून, तुम्हाला कळतंय का तुम्ही हे सगळं काय करताय, तुमच्यामुळे लक्षात येते का काय होत आहे? या गोष्टी ते दोघंही बोलत असतात आणि तेव्हा मात्र इकडे काव्या भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की बस झालं, आतापर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे देशमुख, जा बरं तुम्ही आत्ता इथून, जा बरं तुम्ही पहिलं, असं म्हणत त्याला जायला सांगत असते. आणि परंतु इकडे पार्थ मात्र जायला तयार नसतो. पार्थ तिथे तसाच थांबून असतो. शेवटी पार्थ आंघोळीसाठी जातो. काव्याची चिडचिड सुरू झालेली असते. काव्याला असं वाटत असते की हे देशमुख असं का वागत आहेत माझ्याशी, का प्रत्येक वेळेस मला असा त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो? इकडे जीवा संत्री घेऊन आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो की हे संत्री मला सोलून दे ना. ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम काय माहितीये का, हे संत्री सोलताना ना माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतं आणि त्यामुळं मला हे संत्री तुझ्याकडून सोलून हवे आहे, असं जीवा इकडे बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हो बरोबर आहे, पण आता न संत्री सोलताही माझ्या डोळ्यातून पाणी येणारच आहे. तेव्हा मात्र जीवा तिला विचारतो, काय झालं, म्हणजे कशामुळे तुला असं वाटतंय की तुझ्या डोळ्यातून पाणी येणार आहे, काय झालंय नक्की मला सांगशील का? हे ऐकल्यानंतर नंदिनी त्याला सांगू लागते की नक्की काय झालेलं आहे. आणि मग मात्र नंदिनी जीवाला म्हणत असते की मला ना प्रीतीच्या डोहाळ जेवणाला जायचंय आणि माझं सगळंच राहिलेलं आहे, मी अजून साडी सिलेक्शन केलेलं नाहीये, मी कोणत्याच गोष्टी केलेल्या नाहीयेत आणि मी कसं करणार आहे हे सगळं मॅनेज, मला नाही माहिती मी कशी जाणार आहे तिथे डोहाळ जेवणाला, कशी पोचणार आहे, काय करणार आहे, मला काहीच कळत नाहीये. आणि तेव्हा मात्र इकडे ते तेव्हा जीवा म्हणतो की काळजी करू नको, मी आहे ना, मला जमतं सगळं. तेव्हा नंदिनी म्हणते काय? तेव्हा जीवा मग कपाटातल्या सगळ्या साड्या काढतो आणि नंदिनीला एक एक साडी दाखवू लागतो की हे बघ, हे अशा पद्धतीने करूया का, हे कसं वाटतंय बघ, असं म्हणत तो प्रत्येक साडी नंदिनीला दाखवत असतो आणि नंदिनीला म्हणत असतो की आता कसं वाटतंय सांग, आता तुला पटतंय का, अशा पद्धतीने करायचं का, असं विचारू लागतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण ही नको. मग जीवा खूप छान पद्धतीनं अगदी दुकानामध्ये गेल्यानंतर सेल्समन कशा पद्धतीने मार्केटिंग करत असतात त्या पद्धतीने जीवा साड्यांचं तिथे मार्केटिंग करत असतो आणि तिला दाखवत असतो. तेव्हा मात्र नंदिनी खुश होते. नंदिनी मग त्याला सांगत असते की खुनवून ही साडी नको आहे मला, दुसरी साडी, असं नंदिनी त्याच्याशी बोलत आहे. तेव्हा मात्र जीवा तिला सांगत असतो. मग नंदिनीला फायनली ग्रीन कलरची जी साडी असते ती साडी आवडते आणि नंदिनी म्हणते की हां ही छान दिसते साडी, असं नंदिनीने सांगितल्याबरोबर जीवा म्हणतो की झालं, ही साडी फायनल झालेली आहे. त्यानंतर आता ज्वेलरी फायनल करायची आहे, बाकीच्या गोष्टी फायनल करायच्या आहेत, हे दोघांचंही चालू आहे. जीवा तिला दाखवत आहे त्या पद्धतीने नंदिनी ऐकत असते आणि नंदिनी म्हणत असते की खरंच आता ही साडी झालेली आहे फायनल, पण आता मेहंदीचं काय? जीवा म्हणतो काळजी करू नकोस, मी आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे आता तुम्ही म्हणू नका की तुम्हाला मेहंदीही काढता येते. तेव्हा जीवा म्हणतो हां तेच तर सांगत आहे मी तुला, मला मेहंदीही काढता येते. आता मात्र नंदिनी शॉकच झालेली असते, कारण जीवाला मेहंदी पण काढता येते आणि हे जीवा माझ्या हातावरती काढणारे म्हणजे काहीतरी पराक्रम होणार आहे असं तिला वाटू लागतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते खरंच येते का तुम्हाला, उगीच काहीतरी नको हा. जीवा म्हणतो अगं मी खरंच सांगतोय तुला, मला खरंच मेहंदी काढता येते. आणि जीवाची ही बडबड चालू असते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते खरंच. तेव्हा जीवा म्हणतो तुला माहितीये का, एखाद्या जर साडीच्या दुकानात मी सेल्समन म्हणून कामाला लागलो ना, अख्खं दुकान मी एका दिवसात रिकामं करेन. आणि नंदिनी म्हणते किती बोलता तुम्ही. तेव्हा स्वतःच जीवा म्हणू लागतो की तुला असा प्रश्न पडला असेल ना, या जीवाची बडबड कधी थांबणार आहे, आणि तसं म्हणत ए देवा एकदा तरी ह्या जीवाची बडबड थांबव तू, असं नंदिनी देवाकडे मागणं मागत असेल असं जीवा तिला बोलत असतो.
तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की नाही हा जीवा, पुन्हा असं बोलायचं नाही, असं म्हणत नंदिनी जीवाला तिथे सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो की झालं, चला आता मेहंदीची तयारी करूया, कोणत्या डिझाईन फायनल केलेत दाखव बरं मला, असं म्हणत जीवा तिला डिझाईन विचारत असतो. आणि नंदिनी मात्र कोणत्या डिझाईन फायनल केलेल्या आहेत त्या फायनल केलेल्या डिझाईन नंदिनी दाखवत असते. परंतु जीवा म्हणत असतो ही असली मेहंदी अजिबात चांगली नाहीये. तेव्हा जीवा म्हणतो की काळजी करू नको, मी काढून देतो ना, फक्त माझ्यावर ट्रस्ट ठेव. कसं आहे माहिती आहे का, अजिबात डोळे उघडायचे नाहीत, मेहंदी काढून होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. तेव्हा नंदिनी म्हणत असते की चांगली काढाल ना तुम्ही. तेव्हा जीवा म्हणत असतो की हो, मी चांगलीच मेहंदी काढणार आहे, अजिबात काळजी करू नकोस. फक्त मी तुला काय सांगितलंय, मेहंदी काढून होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत म्हणजे नाहीत. नंदिनी जीवाचं सगळं ऐकत असते आणि त्या पद्धतीने जीवाला सांगत असते. इकडे काव्या अभ्यास करत आहे तेव्हा मानिनी ताक घेऊन तिथं आलेली असते आणि काव्याला म्हणते की हे घे. मग काव्या तो ताकाचा ग्लास घेते आणि प्यायला सुरुवात करते. तेव्हा मानिनी सांगू लागते की तुला माहिती आहे का, पार्थला सुद्धा ना अशाच पद्धतीने ताक प्यायला आवडतं, म्हणून मी ना कढी पकोडा करायचा झाला ना की नेहमी पार्थसाठी ताक घेऊन येते. काव्या लाजते आणि म्हणते सॉरी हा, हे पार्थ देशमुखांसाठी होतं का, पण मी पिऊन टाकलं ना. तेव्हा मानिनी म्हणते की अगं असू दे ना, मी त्याच्यासाठी दुसरं आणेन. पण तुला माहिती आहे का, प्रत्येक वेळेस नवऱ्याचं नाव घेतलं की लाजलंच पाहिजे असं थोडंच आहे, असं मानिनी तिला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की हो सॉरी हा, असं म्हणत तिची माफी मागत असते. तेव्हा मात्र मानिनी म्हणत आहे की हे बघ, आता छान वाटतंय ना तुला, आणि मला एक सांग की हा अभ्यास वगैरे तुझं चालू असतं. तेव्हा काव्या म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का मानिनी काकू, अहो या आजूबाजूच्या जर बायका आहेत म्हणजे सुना आहेत, त्यांनी जर बघितलं की ऑनलाईन लेक्चर करणाऱ्या सुनेची सासू एवढी काळजी घेते तर त्या कोणतेही क्लास लावतील आणि ऑनलाईन लेक्चर आहे म्हणून सांगतील. पण खरंच ना, तुमच्यासारखी सासू मिळायला नशीब लागतं. आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की अगं तू पण तेवढीच चांगली आहेस ना, एवढं काय त्याच्यामध्ये, दोघी एकमेकींचं कौतुक करू लागतात. मानिनी खूप मनापासून काव्याची काळजी घेत असते. काव्याला म्हणत असते तूही एवढं सगळं छान करतेस ना. मग दोघींचंही बोलणं सुरू आहे. त्याचवेळी काव्या म्हणत असते की खरंच पार्थ देशमुख सुद्धा तसेच आहे, आणि मला खरं सांगा ना, म्हणजे त्यांना खरंच कढी पकोडा आवडतो का. तेव्हा मानिनी म्हणते की हो गं, खूप आवडतो त्याला, म्हणजे तू आठवडाभर जरी त्याला कढी पकोडा दिला ना तरीही त्याला काही प्रॉब्लेम नसतो, तो आठवडाभर कढी पकोडा खायला तयार असतो, एवढा त्याला तो कढी पकोडा ना आवडतो. इकडे मानिनी काव्याला विचारते की मग तुझ्याकडे जर वेळ असेल तर आपण करूया का, मी तुला शिकवते कढी पकोडा कसा बनवायचा ते. काव्या म्हणते की हो, आता ब्रेक झालेला आहे आणि रिव्हिजन सेशनला अजून वेळ आहे, तर आपण करूया, मला शिकवा तुम्ही. मग मानिनी म्हणते की त्याच्या मागची जी स्टोरी आहे ना ती पण तुला सांगते. मग दोघेही किचनमध्ये आलेले असतात. मानिनी तिला सांगत असते की पकोड्यामध्ये ना थोडंसं दही घालायचं. काय झालं तर माहितीये का, आम्ही ना आधी चाळीमध्ये राहायचो, तिथे ना एक गुजराती कुटुंब होतं आणि मग पार्थला मी त्यांच्याकडे सोडायचे कधी मला कामानिमित्त बाहेर जायचं असेल तर. मग त्यामुळं हा पट्ट्या ना तिथे कढी पकोडा खायला शिकला. मग ह्याला खूप आवडायला लागला. मग मी त्यांच्याकडून ती रेसिपी शिकून घेतली. तर पकोडा आपण नेहमी करतो ना तसंच करायचा, फक्त त्याच्यामध्ये एक चमचाभर दही टाकायचं, आणि कढी पण आपण नेहमी करतो तशीच करायची आहे. मग इकडे पकोडे बनवून घ्यायचे, तू पकोडे बनव, मी कढी बनवते. काव्या मात्र ऐकत असते सगळं अगदी छान पद्धतीने. ती म्हणत असते की मला कढी करता येते, पण हे प्रकार मला माहीत नव्हता, मी कढी बनवू शकते. आणि मग दोघीही बोलत असतात. छान अशा त्यांच्या गप्पा चालू आहेत सासू सुनांच्या, आणि कढी पकोड्याची रेसिपी सुद्धा सुरू आहे. मानिनीने घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत सगळे पदार्थ कसे बनवायचे हे अगदी चांगल्या पद्धतीने ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र काव्याला लक्षातच नाहीये की हे सगळं चालू असताना आपण एक गोष्ट विसरून गेलेलो आहे, आणि ती म्हणजे की आपल्याला जाऊन पहिलं एक काम करायचं होतं, आणि ते म्हणजे की आपला ऑनलाईन सेशन आहे तो अटेंड करायचा आहे. ही गोष्ट काव्या विसरून गेलेली असते. त्यानंतर इकडे आता जीवा मात्र नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढायला घेत असतो. नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढायची आहे, आणि त्याचबरोबर नंदिनी म्हणत असते की खरंच जीवा, जमेल ना सगळं व्यवस्थित, होईल ना सगळं, म्हणजे करता येईल ना, असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र नंदिनीला काळजी वाटत असते, जीवा खरंच करेल ना सगळं नीट. परंतु इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र जीवाने तिला सांगितलेलं असतं की माझ्यावर विश्वास ठेवायचा आणि डोळे बंद करायचे, मी देईल काढून व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता नंदिनीने पूर्ण विश्वास जीवावर ठेवलेला आहे आणि जीवाने सांगितल्या पद्धतीने डोळे बंद केलेले असतात आणि मेहंदी काढायला तिथे नंदिनीच्या हातावरती सुरुवात झालेली असते.
छान पद्धतीने मेहंदी काढायची आहे म्हणून नंदिनी पण खुश असते, पण थोडंसं तिला टेन्शन असतं की जीवा सगळं व्यवस्थित करेल ना, का काही गोंधळ घालेल, म्हणून तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. मधून मधून नंदिनी डोळे उघडून पाहत असते, पण जीवाचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं. जीवा म्हणत असतो, नाही हे अजिबात नाही चालणार आहे, म्हणजे हे सगळं जे काही आहे ना हे बंद, अजिबात डोळे उघडायचे नाही आहेत असे, असं जीवा तिला सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की हो, नाही उघडत आहे, आणि नंदिनी डोळे बंद करून बसते. जीवा छान पद्धतीने नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत असतो आणि त्याचबरोबर नंदिनी पाहत असते की आता मेहंदी कशा पद्धतीने पूर्ण होणार आहे. खरं तर नंदिनीला काळजी वाटत असते की मेहंदी पूर्ण होईल ना, का काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये, जीवाने काही गोंधळ तर घालून ठेवला नसेल ना, असं नंदिनीला वाटत असतं. आणि फायनली नंदिनीच्या हातावरची मेहंदी पूर्ण होते आणि नंदिनी पाहतच राहते. जीवाने खूप छान अशी नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढलेली असते आणि त्याचबरोबर नंदिनीने ज्या पद्धतीने जीवावर विश्वास ठेवलेला असतो, जीवा खरंच मनापासून ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीसाठी खास करत आहे आणि नंदिनीला मात्र खूप भारी वाटत असतं, कारण जीवा खरंच नंदिनीच्या प्रेमात पडलेला आहे. सगळ्या काव्याच्या बाबतीतल्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्यातून तो मूव्ह ऑन झालेला असतो. नंदिनीसाठी एवढं सगळं करायची तयारी त्याने दाखवलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी जीवाने काढलेली जी मेहंदी आहे ती पाहून खुश झालेली आहे आणि जीवा मात्र नंदिनीला म्हणत असतो की काय झालं. तेव्हा नंदिनीला तो सांगू लागतो की नवरा बायकोचं नातं जे आहे ना ते सुद्धा मेहंदीसारखं असतं. थोडासा वेळ दिला की ते अगदी ठसठसीत असं दिसू लागतं, स्पष्टपणे दिसू लागतं. त्यांच्या नात्यामधला प्रेम, त्यांच्या नात्यामधला गोडवा जसं की या मेहंदीमध्ये तो दिसत आहे, अगदी तसंच आहे, असं जीवा नंदिनीला सांगत आहे. नंदिनी मात्र जीवाचं सगळं ऐकत आहे आणि जीवाने नातं कसं असतं, नातं कसं बहरतं याबद्दल गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं नंदिनी मात्र ऐकतच राहते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जीवाने स्पष्टपणे नंदिनीला नातं बहरणार कसं आहे, त्यांच्या नवरा बायकोचं नातं कसं खुलू लागलेलं आहे हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पार्थला समजलेलं असतं की काव्याने ऑनलाईन सेशन अटेंड केलेला नाही आहे, तिचा रिव्हिजन सेशन एक्सपायर झालेला आहे आणि ती किचनमध्ये काम करत बसलेली आहे. काव्य तिच्या मागे तो जातो, किचनमधून तिला हात पकडतो आणि खेचत रूममध्ये आणतो आणि रूममध्ये आणून तिला सांगू लागतो की हे काय आहे, किती वाजता होतं तुमचं ऑनलाईन सेशन, तुम्ही ब्रेक झाल्यानंतर गेला होता, आता तो सेशन एक्सपायर झाला तरीही तुम्ही आलेला नाहीत, म्हणजे तुमचं ऑनलाईन सेशन मिस झालेलं आहे, असं म्हणत इकडे पार्थ काव्याला ओरडत असतो. कारण काव्यासाठी पार्थने आजची ती दिवाळीची पार्टी होती त्याला जाणं सुद्धा त्याने कॅन्सल केलेलं असतं आणि त्याचबरोबर आता मात्र हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं तो चिडलेला आहे आणि काव्याला मात्र आता कळायचं बंद झालेलं आहे, कारण पार्थचं असं म्हणणं आहे की अभ्यासाच्या पुढे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही, तुमच्यासाठी तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे आणि ते आधी केलं पाहिजे. आता काव्य मात्र शांतपणे पार्थकडे पाहत राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.